हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहूयात फ्रॅक्शनमध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर व्यवहार्य अपूर्णांकात करणे आणि व्यवहार्य अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करणे कसं ते पाहूया। बघा काय करायचं, आता ह्याला वाचायचं कसं, 3.4/7 असं आपण वाचतो, 5.3/2। मग याला काय करायचं, या जो छेद आहे छेदाचा आणि यांचा ह्या दोन्हीमध्ये गुणाकार घ्यायचा आणि यांची गुणाकारामध्ये वरचा जो अंश आहे त्याला बेरीज करायची। म्हणजे कसं, 7×21 21 आणि 4 किती, 25/7 म्हणजे 25/7 या पद्धतीने। आणि इकडेच बघा सेम तशाच पद्धतीनं 2 5 10 म्हणजे 5×10 आणि त्यामध्ये 3 ॲड करायचे आहेत म्हणजे किती झाले, 10 आणि 3 13/2 या पद्धतीने। आता आपण काय करायचं आहे, व्यवहार्य अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं करायचं, तर ह्या वरच्या संख्येला खालच्या म्हणजे संख्येनं भाग जात नाही आहे। मग आता काय करायचं, त्याच्या अलीकडची भाग जाणारी संख्या शोधायची आहे, ती आहे 9। मग त्या 9ला किती नाही, ह्या 3नं भाग जातो म्हणजे किती त्रिक, 3 त्रिक जातो भाग, म्हणजे मग काय करायचं आणि उरतात किती, बाकी उरते 2। आणि बघा या पद्धतीने म्हणजे काय, 3 त्रिक 9, 9 2 11 म्हणजे 11/3 या पद्धतीने येईल। बघा आता हे तर 13/6 आहे, म्हणजे 13ला भाग जातो का 6नं, नाही, तर त्याच्या अलीकडचा अंक कोणता आहे, तो आहे 12। मग 6नं जर 12ला भाग दिला तर 2 येतं, मग तो भागाकार इथे लिहा आणि वरती बाकी लिहायची आणि खाली कोणत्या अंकानं भाग देतो आपण, तो 6नं देतो, म्हणजे मग या पद्धतीनं 2.1/6 आणि इकडे 3.2/3। तर आता तुम्ही सोडवायचं हे 17/5 आणि याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा आणि इकडे 8.3/4 याचं रूपांतर व्यवहार्य अपूर्णांकात करा। धन्यवाद।